नमस्कार मंडळी, कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत। आज आपण हळदी कुंकू स्पेशल मसाला दूध आणि त्याचा मसाला घरीच कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मसाला दूध बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध उकळायला ठेवले आहे। दूध उकळते तोवर आपण त्याचा मसाला तयार करून घेऊ। मी इथे एक पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये 7 बदाम, 7 काजू आणि 7 पिस्ते घेतले आहेत। ते मंद आचेवर छान परतून घ्यायचे। आता गॅस बंद करून त्यामध्ये 6 वेलची आणि थोडं जायफळ टाकून परतून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता इथे ड्रायफ्रूट छान भाजले गेले आहेत। ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। ड्रायफ्रूट थंड झाले की ते आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। तयार आहे आपला होममेड दूध मसाला। इथे आपले दूध उकळे आले आहे। आपल्याला आणखी एक 3-4 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। आता आपल्याला एका बाउलमध्ये तयार केलेला मसाला पाव कप मिल्क पावडर घेऊन मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडरमुळे दुधाला दाटसरपणा यायला मदत होते आणि चवही छान येते। 3-4 मिनिटे दूध उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर घालून तीही छान आपल्याला विरघळून घ्यायची आहे। आता आपल्याला दुधामध्ये केशर आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। हळदीमुळे दुधाची पौष्टिकता वाढते आणि कलरही छान येतो। आणि दुधामध्ये मिक्स करून 2-3 मिनिटे दूध परत उकळून घ्यायचं। दूध सतत ढवळत राहायचं। तुम्ही पाहू शकता 2-3 मिनिटांनंतर दुधाला किती छानसा कलर आला आहे। आता आपल्याला इथे बाउलमध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे। मिश्रण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। सतत ढवळत राहायचं। मिल्क पावडरमुळे गुठळ्या तयार होतात, त्या आपल्याला मंद आचेवर मोडत मिक्स करून घ्यायच्या। 3-4 मिनिटे दूध उकळल्यानंतर दुधाला एक दाटसरपणा आला आहे। आता आपल्याला यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे काप मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले दूध पिताना दाताखाली सुक्या मेव्याचे काप आल्याशिवाय मजा येत नाही। अजून एक 2-3 मिनिटे दूध उकळून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता दुधाला किती दाटसरपणा आणि कलरही छान आलेला आहे। हे दूध 8 लोकांसाठी आरामशीर पुरतं। तयार आहे आपलं गरमागरम चविष्ट मसाले दूध। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या। धन्यवाद।